एकूणच निवडणुकीच्या काळामध्ये सरकारनं मोठ्या लोकप्रिय घोषणा केल्या। आता त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी सुद्धा लागणार आहे आणि त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी आता अर्थमंत्री अजित पवार यांच्या समोर चक्क दारू विक्रीच्या दुकानांचे लायसन्स जे आहेत त्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे। पाहूया। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी ती लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहे। दारू प्या। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला दारुडा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप राऊतांनी केला। राज्याचा महसूल वाढवण्यासाठी अधिकारी अर्थमंत्री अजित पवारांसमोर मद्य विक्री परवान्याचा प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे आणि अशा प्रस्तावाला मान्यता दिल्यास महाराष्ट्रात नव्यानं दारू विक्रीच्या दुकानांसाठी नवे लायसन्स जारी केले जातील। सरकारनं मद्य विक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावे असा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी ठेवल्याची माहिती आहे। मद्य विक्री परवान्यातून राज्याचं उत्पन्न वाढेल असं अधिकाऱ्यांचं मत आहे। बिअर शॉपमध्ये वाईन विक्रीला परवानगी द्यावी असाही प्रस्ताव आहे। विविध योजनांमुळे राज्याची आर्थिक तूट 2 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता। राज्याचं उत्पन्न वाढावं यासाठी अधिकाऱ्यांकडून विविध प्रस्ताव मांडले जात आहेत। अनावश्यक खर्चाला कात्री लावा, उत्पन्नाचे स्रोत वाढवा अशा सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या। लाडकी बहीण योजनेसह इतर योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करावी अधिकाऱ्यांचं मत असल्याचं सूत्रांकडून समजतंय। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी ती लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत। दारू प्या। 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। दारूचं दुकान वाढवणार, त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार, त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेला आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे, त्या संदर्भात एक काही करून लाडक्या बहिणींना 1500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असे एक नवीन विजन यांचं दिसतंय। अहो, यांनी जेव्हा सरकार होतं त्या टायमाला नाईट लाईफ सुरू करायचा प्रयत्न केला होता। आता 31ला काहीतरी 5 वाजेपर्यंत चालू राहणार तर त्याच्यावर आगडोम करता येते आणि यांची कल्पना काय होती तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे, म्हणजे युवा पिढीला सुद्धा त्यांना बर्बाद कसं करायचं हे त्यांचा पहिला प्रोग्राम होता। म्हणून आता यांनी टीका करणं सोडून द्यावं, जे चांगलं काम करतात त्यांना थोडं पाठिंबा द्यावा आणि जर याच्यात काही जर तुम्हाला सूचना करायच्या असेल तर निश्चित त्या सरकारला केल्या पाहिजेत। संजय राऊत यांना खरं हा प्रश्न विचारण्याची मॉरल ऑथॉरिटीज काय आहे की ज्यांनी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये किराणा मालाच्या दुकानावर सुद्धा आम्ही दारू विकू हा निर्णय घेतला। किराणा मालाच्या दुकानावर सुद्धा पूर्वीच्या काळी लहानपणी आमच्याकडे घासलेटच्या त्या टाकीला पायी बसायच्या आणि तोटी असायची, तशी दारू विकावी असे संजय राऊत त्यांच्या सरकारमधला निर्णय आहे। ते आम्हाला काय प्रश्न विचारणार? राहता एक्साईजच्या निर्णयाबद्दल याची पूर्ण मला माहिती नाही, त्या खात्याचे संबंधित मंत्री माननीय अजितदादा त्याचं स्पष्टीकरण देतील। तर राऊतांच्या बोचऱ्या टीकेला मुख्यमंत्र्यांनीही आपल्या स्टाईलनं उत्तर दिलंय। सकाळची पत्रकार परिषदही उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित असल्यानं बोलणार नाही असं फडणवीस म्हणाले। मला असं वाटतं की सकाळी 9:30 वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही। मद्य विक्री किंवा त्या संदर्भातले लायसन्स उत्पादन शुल्क विभागाच्या अंतर्गत येतं आणि उत्पादन शुल्क खातं अजित पवारांकडेच आहे। त्यामुळे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्यता देतात का हे पाहावं लागेल। मात्र लाडक्या बहिणींसह लोकप्रिय योजनांसाठी लागणारा पैसा कुठून उभा करायचा यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1500 रुपयांनुसार वर्षाला 46,000 कोटी लागणार आहेत। मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेसाठी 2,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेद्वारे 10,000 स्टायपेंड देणारे योजनेसाठी 10,000 कोटी। ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला वैद्यकीय उपकरणासाठी मदत करणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। तसंच शेतकऱ्यांना मोफत वीज, लेक लाडकी, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मोफत सिलेंडर योजनेसाठी हजारो कोटी लागणार आहेत। आता निधी उभारण्यासाठी आणि तूट भरून काढण्यासाठी मद्य विक्रीचे परवाने देणार का
हे येत्या काही दिवसात दिसेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.